चीज काम करना है, जागृत अवस्था में काम करना है। सोते समय भी जागृत अवस्था में सोते थे। बुद्ध जो चक्रमण करते थे, चक्रमण भी जागृत अवस्था में करते थे। एक एक पैर जो चाइना चीन प्रवासी आए थे, उन्होंने एक एक कदम को गिना, कितने कदम पर कौन सी चीज है वो लिख के रखा, ली करके उसका जो माप है ली, इतने कदम पर ये चीज है। इतना जागृत अवस्था में चल। तो मन समचित्तता यानी मन का समतोलपना, किसी के प्रति मन में कोई प्रकार का भेदभाव नहीं करोगे। रमण म्हणजे एका विशिष्ट जागेमध्ये फिरणे, लांब नाही, एक असं चौकोनी नसते, असा एक लांब पट्टा असते, थोडं दूर गेल्यावर असा थोडासा पट्टा असते आणि मग इकडे लांब असा पट्टा असते, जाणं तिकडून वेळ पुन्हा वापस येणे। ज्ञान प्राप्ति किया तो बाबा साहब के मन में भी कई प्रश्न थे और बाबा साहब अम्बेडकर सवेरे हॉस्टल में रहते थे तो उनको चाय मिलती थी, चाय के साथ में 2 ब्रेड मिलते थे। चाय पीते थे लेकिन ब्रेड नहीं खाते थे, सिर्फ चाय पीते थे। ब्रेड अपने खिसे में लेके लाइब्रेरी में आते थे। लाइब्रेरी में आने के बाद में पहला विद्यार्थी था लाइब्रेरी में आने वाला कि जो जैसे लाइब्रेरी ओपन हुई, बाबा साहब लाइब्रेरी में जाते थे। लाइब्रेरी में जाने के बाद जो उसकी नियमित रूप से जो कुर्सी टेबल थी वहां पर ही जाके बैठते थे और जिस विषय का अभ्यास करना है, जैसे इकोनॉमिक्स का अभ्यास करना है, तो एक ही लेखक के अर्थशास्त्र पे कितनी किताब है, राइटर उसके एक ही राइटर के इकोनॉमिक्स पे कितनी किताब है, पूरे लाइब्रेरी से ढूंढते थे। उसके बाद में फिर दूसरे राइटर के इकोनॉमिक्स की किताब, जो जिस विषय की पढ़ाई करना था उसी विषय के 13 से 16 किताब अपने टेबल पे रखते थे। कितने? 13 से 16। और वो उनके मन में प्रश्न था, इकोनॉमिक्स के बारे में प्रश्न होगा तो वो प्रश्न का जवाब वो किताबों में ढूंढते थे, किताब पढ़ते नहीं थे। उनके मन में जो प्रश्न था उसका जवाब रेफरेंस करके वो किताबों में 15, 13 से 16 किताबों में उनका जवाब ढूंढते थे। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष यांना अभिवादन करतो। आजच्या प्रसंगी भंतेजींनी ज्ञान साधनेबद्दल आपल्या सर्वांना जे माहिती दिली आहे, याचं हे कसं हे जे शब्द असतात हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही, पण आता तुम्ही जर एकंदरीत बाहेरचं जग जर विचार केला सर्व, किंवा आपला शेवटी एखादी समस्या जर उद्भवली तर आपल्याकडे 2 मार्ग आहेत। एक म्हणजे इतर धर्मांमध्ये जे ईश्वरीय संकल्पना आहे, तर त्या ईश्वरीय संकल्पनेमध्ये माणूस त्या देवघरात जातो आणि पूजापाठ करतो आणि माझे समस्या सुटल्या पाहिजे अशी देवाकडे प्रार्थना करतो। परंतु हा जो विचार आहे, हा जो अत्तदीप भवचा जो विचार आहे, हा ऍक्च्युली त्यावेळेस नाही का, म्हणजे आज बघा, आजही म्हणजे 2025 लाही लोक आपल्या समस्येचं जे समाधान आहे ते कोणत्या ना कोणत्या सोप्या स्वरूपात पूजापाठ अर्चनेमध्ये पाहतात की त्याच्यातूनच आम्हाला काहीतरी लाभ झाला पाहिजे। आणि त्यावेळेस 2-2.5 हजार वर्ष आधी असा क्रांतिकारक विचार मांडणे की अशा प्रकारे कोणतीही संकल्पना किंवा अशा कोणतीही ईश्वरीय संकल्पना नाही,
किंवा अशा प्रकारचे कोणतेही पूजा अर्चना केल्याने काहीही प्राप्त होत नसते. परंतु तथागतांनी सुद्धा त्यांचा जो 6 वर्षाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रकारच्या वेगवेगळ्या गुरूंकडून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ते निष्णात झाले. तरी पण त्यांना दुःखमुक्त मानवाला करू शकतो असं काही समाधान त्यांना त्याच्यात मिळत नव्हतं. आणि त्यामुळेच आत्मचिंतनातून मनुष्याला केंद्रबिंदू ठेवून त्यांनी तो दुःखमुक्तीचा मार्ग शोधला. मुळात ही जी चिंतन प्रक्रिया आहे हीच मानवाला अधिक प्रगल्भ करत असते. आता तुम्ही मंडळी इकडे बुद्धिस्ट सेमिनरीला आलात, काही ना काही इच्छा आकांक्षा घेऊन आलेला असाल की इथून आम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, काही टेक अवे असलं पाहिजे. तर काय टेक अवे असणार तुमचं? तर तुम्ही आज आता कोणत्या जे काही तुमच्या आता एज्युकेशनमध्ये फेजमध्ये आहात, तुम्ही स्टुडंट फेजमध्ये आहात, तर तुमच्या पुढे प्रश्न असतो की आता तुमच्याकडे येणाऱ्या काळात फार मोठे प्रश्न आहेत. तुमच्या एक तर एज्युकेशनल पॅटर्न तुमचा बदलत चाललाय, स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. दुसरी गोष्ट अशी की आज तंत्रज्ञानामुळे टेक्नॉलॉजीमुळे ह्युमन किंवा लेबर फोर्स जे आहे ते रिप्लेस होत आहे. तंत्रज्ञान त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट जे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे किंवा प्रोडक्शन साईडला आहे कंपन्या आहेत, ह्या कंपन्या जेवढ्या कमी लोकांना नोकऱ्यावर ठेवून त्यांचं उत्पादन वाढवता येईल अशा प्रयत्नात आहे. सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आवश्यकता असेल तर सरकारी नोकरीवर घ्यायचं, नाहीतर कंत्राटी पद्धतीने घ्यायचं. कंत्राटी पद्धत मध्ये घेतलं तर तुम्हाला तेवढा पगार मिळणार नाही. तुम्हाला जास्त तास काम करावं लागेल भविष्यात. त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित काम कराल तर तुम्हाला कामावर ठेवतील, तुम्हाला कामावर काढूनही टाकतील. अशा प्रकारची व्यवस्था पुढे निर्माण होणार आहे. तर ह्या तुमच्या पुढच्या मोठ्या समस्या आहेत. समस्या कशा आहेत की हे समस्या जरी लिहिलं समस्या दुःखों की जानकारी वगैरे, पण हे समस्या नेमकं मला कोणत्या आहेत किंवा माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या येणार आहेत, जोपर्यंत इथपर्यंत तुम्हाला ते लक्षात येत नाही तोपर्यंत त्या समस्या म्हणजे फक्त त्या बोर्डवरची समस्या आहे, ती दुसऱ्याची समस्या. मग माझी समस्या काय? तर तुमचा रोजगाराचा प्रश्न हा तुमचा, आणि रोजगाराची शाश्वती, किती दिवस तुम्हाला किती तास रोजगार मिळेल, त्याच्यासाठी तुमची असलेली सर्वांसोबत इतर मुलांसोबत असलेली स्पर्धा, त्याच्यात आरक्षण. तुम्ही सर्व जर बुद्धिस्ट एससी असाल तर आरक्षणामध्येही उपवर्गीकरण होणार, त्यालाही क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर लागणार, त्याच्यातून आणखी स्पर्धा वाढणार. ह्या तुमच्या सर्व मोठ्या समस्या आहे. ह्या समस्यांशी भांडता भांडता तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतील. तुम्ही कदाचित काही लोक फार प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल, काही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी नाही होणार, अयशस्वी होऊ शकता, दुसऱ्याही प्रयत्नात अयशस्वी होऊ शकता. अशा प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये पुढे येऊ शकतात. आई वडील सांगतात म्हणून हे करिअर करायचं, मित्र तो करतोय म्हणून ते करिअर करायचं, काहीतरी युट्यूबवर वगैरे बघितलं म्हणून मग करायचं, किंवा कोणत्या रील स्टारनी लवकर पैसे कमवले या माध्यमातून तर ते करायचं. म्हणजे अशा प्रकारे अनन्य तुमच्यावर असं भडीमार होऊ शकतो. आणि तुम्हाला तेव्हा तुमच्या जी मनाची अवस्था राहणार आहे त्यावेळेस तुम्हाला जर यश गाठायचं असेल, त्या समस्यांवर जर मात करायचं असेल, तर मग या प्रकारचं जे थिंकिंग आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे, ती तुम्हाला विकसित करण्यासाठी हे सर्व आहे.
तुम्ही अप्लाय कसं करणार त्याला तुमच्या रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफमध्ये अप्लाय करताना ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स फॉलो करणं खूप आवश्यक आहे. कारण हा सक्सेसचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमचं थिंकिंग ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं तुम्ही डेव्हलप होऊ शकता कोणत्याही क्षेत्रामध्ये. छोटंसं उदाहरण देतो. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून किंवा पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी होऊ अशातला काही भाग नाही. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मला पुस्तकी ज्ञानात तेवढी आवड नाही किंवा परीक्षेमध्ये नाही, पण मला मग ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे. उदाहरणतः काही जणांना कुकिंगमध्ये आवड असते, छान प्रकारे काहीतरी बनवता येतं. आता तुम्ही नागपूरचे किती जण आहे तिथे? नागपूरचे, ओके, नागपूरचे. आता हे आपल्या इकडे हनुमाननगरची जवळचीच गोष्ट सांगतात. हनुमाननगर आपल्या त्या त्रिकोणी मैदानाजवळ एक अण्णा मंचुरियन वाला आहे. कोणी खाल्लं का अण्णा मंचुरियन? हा, अण्णा मंचुरियन खाल्लं तुम्ही लोकांनी? अण्णा मंचुरियन वाल्यासोबत मी बसलो होतो. यार म्हटलं तू कसा काय, म्हटलं यार काय बनवतोय, जबरदस्त टेस्ट आहे. तू कसा काय हे डेव्हलप झाला, तुला कसं वाटलं हे? यार मग अभ्यासात तेवढं नव्हतं म्हणे, पढ़ाई उतना जमता नहीं था यार. तो फिर क्या किया? तो कुछ ना कुछ तो करना था यार लाइफ में. जो मैंने थोड़ा बहुत सीखा बोले कुछ तो भी बनाने का वगैरे ऐसा. मग तो इथे प्राईडला काही वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं. तर काही टमाटर कापून तिने त्याच्यात तो निष्णात होत गेला. फोकस्ड, कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं. म्हणजे ये नहीं आता है तो इसमें फोकस कर. मग काय झालं की त्या प्राईडला असताना त्याला मग चायनीज मध्ये इंटरेस्ट आला. फ्लेवर कसं टाकायचं, क्वांटिटी वाढवली तर कसं करायचं, त्याच्यात आणखी फोकस. मग तो ते बनवायला लागला तर त्याला त्यांच्या मित्रांनी सांगितले, यार तो अभी बिझनेस में आया, तेरा टेस्ट बहुत अच्छा, क्या कोई कम इसकी नोकरी करता, बिझनेस मध्ये आला. आज तुम्ही त्याला बघून राहिले. त्याच ती जी टपरी आहे त्याची मला बोलवलं. त्याच्यात मागे त्यांनी 1.25 कोटीचा फ्लॅट घेतला. म्हणजे पॉवर ऑफ बिझनेस बघायचा. 1.5 करोडचा त्यांनी फ्लॅट घेतला. भाई बोला, मलाच बोलवलं त्यांनी, भाई आ जाओ बोले आप. काय घडलंय म्हणजे अभ्यासामधून जे निष्णात एका म्हणजे त्याच्यामध्ये त्याला व्हायचं होतं, सेम लाईन ऑफ थिंकिंग त्यांनी स्किल्स याच्यामध्ये त्यांनी अप्लाय केले. म्हणण्याचं तात्पर्य काय की तुमच्या जीवनामध्ये त्यांनी निराशावाद येऊ दिला नाही. त्यांनी या मार्गाने त्याला जो मार्ग त्यांनी चुकाळला की बघ मला या मार्गाने मी यशस्वी होऊ शकतो, तो त्या मार्गाने गेला. नाही तर बरेच जण अभ्यास करतात, अरे पण हो, पण त्याचं ते लक्ष आहे का त्याच्यात, तो केंद्रित करू शकतो का त्याच्यात. तर शिक्षणाचं महत्व आहे, मी असं नाही म्हणत. शिक्षणाचं महत्व असतं तर आणखी त्याला डेव्हलप करू शकतो आपण. शिक्षण आवश्यक आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये, समाजामध्ये जेव्हा नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला व्यावसायिक पण होता आलं पाहिजे. शिक्षण पैसा कमवण्यासाठी तर आवश्यक आहे. तुमच्या दारिद्र्य जे आहे, दुःखाचं कारण आहे. बुद्ध पण दारिद्र्याचा विरोध करत होते. दारिद्र्य नाही राहिलं, गरीब नाही राहिलं पाहिजे. माणसाने प्रत्येकाने श्रीमंत होण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. आणि श्रीमंत होत असताना तुम्हाला बुद्धिझम हेल्प करतं. आपल्याकडे मोठं उदाहरण आहे जपानचं बघा. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये अमेरिकेने जेव्हा त्याच्यावर अणुबॉम्ब फेकले होते, हिरोशिमा आणि नागासाकी, तर त्यावेळेस ते पूर्ण डिस्ट्रॉय होऊन गेलं होतं. मग त्यावेळेस ते बुद्ध मूर्ती पुढे डोळे लावून नाही बसले. ती मंडळी त्या मंडळींनी बुद्धिझम मधले जे टेक्निक्स आहेत, ज्या प्रोग्रेसिव्ह टेक्निक्स आहेत, सातत्यानं काम करण्याची कायझेन म्हणून एक टेक्निक आहे, 6 सिग्मा म्हणून टेक्निक आहे, त्याचा वापर केला. इम्प्रुव्हायझेशन त्याला म्हणतो, कॉन्स्टंट इम्प्रुव्हायझेशन. मी काल कशी अभ्यास करत होती, मी भंतीजींच्या पहिल्या क्लास नंतर कशा पद्धतीनं अभ्यास करणार, मी 1 महिन्याआधी कोणत्या पद्धतीनं रनिंग करत होतो पोलीस भरतीसाठी,
1 महिन्यानंतर कशा पद्धतीनं रनिंग करणार. तुमच्या करिअर प्रोग्रेसमध्ये बुद्धिझम हेल्प करतं. तुमचं थिंकिंग जे कॉन्स्टंटली पॉझिटिव्ह ठेवण्यामध्ये तुम्हाला बुद्धिझम मोटिवेट करत असतं. का करत असतं? कारण तुम्ही त्या कावड यात्रा, डुबकी लावणे अशा प्रकारचे तुमचं माइंडसेट तयार होत नाही. जगामध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेले आहे, सायंटिफिक डेव्हलपमेंट झालेले आहेत, त्या बुद्धिझमच्या थिंकिंगवरच झाल्या. आयफोन तर तुम्हाला माहितच, आयफोन डेव्हलप केला. कोणी केला आयफोन डेव्हलप? स्टीव्ह जॉब्सने केला. स्टीव्ह जॉब्सने आयफोन डेव्हलप केला. तर त्याने झेन मेडिटेशन टेक्निक्समध्ये कॉन्स्टंट इम्प्रुव्हायझेशनवर भर केला की त्याची डिझाईन कशी असली पाहिजे, त्याचं लुक कसं असलं पाहिजे. त्या फोन तेव्हा कोणी विचार करत नव्हता की एवढं रिव्होल्युशनरी थिंकिंग करणार, टच स्क्रीन सारखं भविष्यात येणार. त्यावेळेस तो तसा विचार करत होता. फोर थिंकिंग येतं त्यांनी. नाही तर त्यांनी तोच फोन, तो बटन दाबणारच असता फोन, तर त्यांनी तसंच विचार करत राहिला असता. बुद्धिझम तुम्हाला भविष्यातले प्रश्न सोडवायसाठी विचार करायला प्रवृत्त करते. तुम्हाला नवीन मोबाईल अपडेटेड आवडतो का जुनाच मोबाईल आवडतो बटनचा? कसा आवडतो? नवीन चांगला ऍडव्हान्स मोबाईल आवडतो ना. ऍडव्हान्स मोबाईल आणण्यासाठी ऍडव्हान्स थिंकिंग पण करावं लागतं. आणि त्याला कॉन्स्टंटली त्याने डिझायनिंगवर खूप छान काम केलं. आणि प्लस त्याचं जे इंटरनल प्रोटेक्शन आहे फोनमध्ये ते सुद्धा तेवढंच बेस्ट आहे. म्हणून तो एवढा मोठा कॉर्पोरेट हे करू शकला. आता फेसबुकचं उदाहरण घ्या तुम्ही. फेसबुकमध्ये पण त्यांनी असा विचार केला होता का आपण की असं काही रिव्होल्युशनरी थिंकिंग येईल, सगळे एकमेकांना कनेक्ट होतील. आता त्यांनी मेटा आणलं. म्हणजे काय, हे जे विज्ञान आहे ना, हे विज्ञान ह्या प्रकारच्या थिंकिंगने डेव्हलप होत गेलंय. बुद्धिझम जेव्हा या देशामध्ये आला, जेव्हा ह्या देशाचा मेन रिलिजन होता बुद्धिझम, त्यावेळेस इथे सिव्हिल इंजिनिअरिंग चांगल्या प्रकारे डेव्हलप होत गेलं. कारण बुद्धाप्रती श्रद्धा आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंटली एक चांगल्या विहार बनले पाहिजे. त्यावेळेस आर्किटेक्चर चांगलं असलं पाहिजे. तुम्ही बघा जुनं आर्किटेक्चर बघा किती सुंदर दिसतं. आपल्यासारखं आतासारखं नाही दिसत. त्या जुन्या बिल्डिंग्स बघा तुम्ही. म्हणजे त्यांना वाटत होतं नाही याच्या प्रकारे आणखी भव्य काहीतरी बनवलं गेलं पाहिजे. तर मानवी उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनरी थिंकिंगमध्ये, ह्युमन इव्होल्युशनमध्ये नवीन इम्प्रूव्ह करण्याची जी चेतना आहे ती त्याकरिताच होत गेली. मेडिकल सायन्स का डेव्हलप केला आपण? का नाही तेच बिमाऱ्या घेऊन राहिलो जुन्या काळात? आपण त्या प्रकारे रिसर्च करत गेलो ना. ही जी रिसर्चची भावना आहे, आय शुड डू समथिंग, की मी काहीतरी नवीन शोध लावला पाहिजे, या प्रॉब्लेमवर नवीन प्रकारचं सोल्युशन शोधलं पाहिजे. हे जे थिंकिंग आहे हे आपल्याला बुद्धिझम जर विकसित करण्यास मदत करत नसेल तर मग आपण बुद्धिस्ट नाही. तर या देशामध्ये सायंटिफिक डेव्हलपमेंट तर झालेच आहे डेव्हलप, परंतु त्यावेळेस आपण डेमोक्रेसी, लोकशाही, इक्वॅलिटी, पीस, डेमोक्रेसी अशा ज्या मानवी मूल्य आहेत, ह्युमन लाईफ कसं राहिलं पाहिजे. परदेशात आपण बघतो कधी कधी परदेशामध्ये कचरा दिसत नाही आपल्याला बाहेर. शुद्ध पाणी मिळतं, शुद्ध हवा आहे. दिल्ली सारखी हवा नाही आहे, पोल्युशन नाही ठेवत. हे कसं डेव्हलप झालं त्यांच्या देशामध्ये? असं म्हणजे कोणी वरतून आला का? परमेश्वराने ते हे घ्या तुमचा देश एकदम रेडीमेड चांगला, अशा प्रकारे तर दिला नाही. तिथल्याच लोकांनी परिश्रम करून त्या प्रकारे त्यांच्या देशाला चांगला देश बनवला. तुम्ही ली कुआन यूचं नाव ऐकलं काय? सिंगापूरचे जे स्टालवर्ट होते, ज्यांनी सिंगापूर बनवलं. खरं म्हणजे आज सिंगापूर एकदम बेस्ट कंट्री आपण म्हणतो सिंगापूर, ठीक आहे. त्यांनी कसा डेव्हलप केला तो? म्हणजे त्यांचाही देश आपल्यासोबतच तसाच होता, पण त्या लोकांनी ही प्रिन्सिपल्स अडॉप्ट केली, ती जगण्याची प्रिन्सिपल्स अडॉप्ट केली. ते काही अंधश्रद्धेच्या मार्गाने लागलेले नाही. ते प्रॉब्लेमवर सोल्युशन ओरिएंटेड थिंकिंग करून काम करायला लागले. आता हा जो समभाव आणि सचेतना आहे ही केव्हा कामात येते? उदाहरणतः आपल्याला एक टीम म्हणून काम करायचं आहे. तर टीम मध्ये काम करत असताना आपल्या एकमेकांबद्दल द्वेष किंवा घृणा नसलं पाहिजे. तर आपण समचित्तानं, समभावनेनं एकमेकांसोबत कोऑर्डिनेशनने काम केलं पाहिजे. फक्त तुम्हालाच वाटते म्हणून चांगलं झालं म्हणून बाकी जणांना जर वाटतच नाही तर मग ते टीम कशी बनणार?
तर ही कारणों की खोज, कारणों का निराकरण, एकाग्रता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला डेव्हलप करायला जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या याच्यानी समाजामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दिसतात. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, सर्व चर्च बंद, तर आपलं मस्जिद बंद, मंदिर बंद, विहारी बंद. तेव्हा आपण काय करत होतो? तेव्हा आपण त्याला ते सगळं वॅक्सिन शोधत होतो, हार्वर्डला रिसर्च करत होतो आपण सगळं, की त्याचा पॅटर्न कसा आहे. ठीक आहे, तो सार्स व्हायरस ऍक्च्युली राहतो कसा, तो मॉडिफाय कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण थिंकिंगने डेव्हलप केल्या ना सर्व. आजही आपण सायंटिफिक डेव्हलपमेंट बघा, आपण आज पोल्युशननी ग्रस्त झालो, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर आपण आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सवर काम करतो, ई व्हेकल्सवर. आता सोलरवर काम करत आहे आपण, पण आपल्याला माहित आहे की हे जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, ते आपल्याला किती दिवस पुरणार आहे. म्हणजे आपण थिंकिंग कशी ठेवत आहे की जर ही समस्या आहे तर मग याच्यावर काही ना काही आपण मार्ग शोधला पाहिजे. टेक्नॉलॉजी आपल्याला काय म्हणताय की आज कम्प्युटरायझेशन झालं तर काही लोक ओरडत बसले. जेव्हा 1990s मध्ये आम्ही होतो तर तेव्हा कम्प्युटरायझेशन होत होतं, तर काही जण म्हणायचे कम्प्युटर नाही सीखने का, कम्प्युटर से ये हो जाएगा, प्रॉब्लेम हो जाएगा. पण मग ज्यांनी कम्प्युटरला अडॉप्ट केलं ते त्यावेळेस प्रोग्रेस. म्हणजे रिसेंट टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटला अपग्रेडेशन करण्यासाठी तुम्हाला सुद्धा स्वतःला अपग्रेडेशन माइंडसेट असलं पाहिजे. आणि ते तुमचे जे डायव्हर्शन्स आहेत, तुम्हाला जे फोकस्ड पाहिजे, तुम्हाला एज्युकेशन, तुम्ही फेज ऑफ लाईफ मध्ये आहे तर तुम्ही एज्युकेशन फेज ऑफ लाईफ मध्ये फोकस्ड असलं पाहिजे. तुम्ही जेवढे डायव्हर्शन्स आहे बाहेरचे, मग ते डायव्हर्शन्स नको, तरच तुम्ही त्या सक्सेसकडे जाऊ शकाल. तर मला असं वाटतं की भंतेजी, हे जे थिंकिंग आहे हे तुम्ही स्वतः आत्मसात करा. तुम्ही कसं कराल की तुम्ही तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे. तुम्ही रायटिंग करत असाल तर स्वतःबद्दल लिहिलं पाहिजे. तुम्हाला टार्गेट्स काय आहे, तुम्ही कसे अचीव्ह करू शकता, तुमच्याकडे टाइम बाउंड आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहे. कमी जरी रिसोर्सेस असले तरी तुम्ही त्याला ऑप्टिमली किंवा चांगल्या योग्यरीतीने युटिलाइज कसं करू शकाल, आणि तुम्ही चांगल्या फ्रेंड्स लोकांसोबत कसं राहू शकाल. फ्रेंडशिप पण खूप आवश्यक, नाही तर एकोलकोंड्या जीव राहतात काही काही. फक्त एकांतवास आणि एकालकोंडेपणा वेगळा. एकांतवास कशासाठी? टू थिंक अबाउट युअर सेल्फ, टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. तुमचं मन दुसरीकडे इकडे कोणी भटकवू नये म्हणून हा एकांतवास. एकांतवास याच्यासाठी नाही की पुढे मग तुम्हाला जेव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोकांसोबत काम करणं. जसं आता एखादा फोन डिझाईन करायचा आहे किंवा एखादी मशीन डिझाईन करायची आहे, तर प्रॉडक्ट डिझाईन मध्ये ते पार्ट्स असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक जण स्पेशलिस्ट टीम काम करत राहते. एखादा मोठं सॉफ्टवेअर जर बनवायचं असेल तर प्रत्येक टीम वेगवेगळी काम करत राहते. एखादा जर माझा भाऊ एथिकल हॅकिंग मध्ये आहे तर ते एथिकल हॅकिंग मध्ये रात्री कोणी अटॅक करतं का, त्याच्यामध्ये काही ट्रॉजन्स येतात का त्याच्यामध्ये, तर ते लोक रात्री ते पिंग करून पाहत राहतात आणि एकमेकांवर कम्युनिकेट करत राहतात, ते सर्व्हर्स मध्ये काही इश्यूज आहेत का. हे जे कॉर्डिनेशन्स आहेत सर्व हे अवेक राहतात. आणि स्टुडंट फेज मध्ये तुम्हाला ट्रेमेंडस एनर्जी असते. तुम्ही थकायला नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला हेल्थवर लक्ष देणं पाहिजे, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा करणार तर जेव्हा तुमचं माइंडसेट त्या प्रकारे तयार झालेलं आहे, तुमचं थिंकिंग, सेल्फ थिंकिंग त्या प्रकारचं डेव्हलप झालेलं आहे, तरच तुम्ही कराल. बऱ्याच जणांना असं वाटतं लाईफमध्ये की मी जास्त शालेय जीवनामध्ये हुशार नव्हतो म्हणून मी आता काही करू शकत नाही. अशी काही मुलं आहे की मी तर काय पहिला नंबर तर कधी मेरिट मध्ये आलो नाही बा, तर मी लाईफ मध्ये काही नाही करू शकत. अशी काही मुलं विचार करतात. पण असं काही नसते. बुद्धिझम कसं आहे, तर तुम्ही ज्या दिवशी ठरवलंय त्या नेक्स्ट दिवशीपासून तुमचा रिअल बर्थ असतो, न्यू बर्थ असतो, आणि तुम्ही त्या दिशेनं पुन्हा पॉझिटिव्हली काम करू शकता. असं ते पास्ट मध्ये नाही राहत. बुद्धिझम कसं आहे, पास्ट मध्ये नाही. अभी मैंने ये किया है तो मुझे ये आगे करना है, मैंने ये नहीं किया था, फिर मी लहानपणी असंच होती, तर माझ्याकडे पैसेच नव्हते, मग पप्पांनी दिलेच नाही, तर आम्ही गरीबच होतो, अरे यांच्याकडे तर खूप आहे म्हणून यांचं झालं असेल.
यांनी तर सेटिंगच केली असेल म्हणून याला नोकरी लागली असेल. म्हणजे आपला फोकस सोडून त्याच्यामध्ये जे बाकी आहे त्या गोष्टी आपण करत असतो आणि तिथून ते ड्रॅगर्स आहे आपल्याला, ते मागे खिचतात तशा प्रकारची प्रवृत्ती. जर बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा आणि त्यावेळेसचा तुम्ही विचार करा, की एका साईडला गांधी होते जे सांगत होते की मी राष्ट्रपिता आहे. त्यावेळेस हे SC ST OBC आपल्याला कोणी विचारत नव्हतं ह्या देशामध्ये. त्यावेळेस हे सांगायचे नाही हे बहुसंख्य लोक आहे, यांच्या अधिकारांचं काय. तेव्हा एक एनर्जी, नवीन फोर्स, नवीन विचारसरणीनं ते उभे राहत होते. तर आपल्याला या प्रकारचं माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी आपण सेमिनरीमध्ये आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितच तुम्ही इथून जेव्हा काही घेऊन जाल तर तुम्ही या प्रकारचा माइंडसेट घेऊन गेलं पाहिजे आणि ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करता आलं पाहिजे. तुमचं मोजमाप कशाचं आहे की तुम्ही बुद्धिस्ट आहात की नाही, हे मोजमाप तुमचं काय आहे, व्हॉट आर द पॅरामीटर्स टू मेजर वेदर युअर बुद्धिस्ट. तर तुमचं कॅरेक्टर इंटिग्रिटी खूप इम्पॉर्टंट आहे. पंचशील इज व्हेरी इम्पॉर्टंट, फाउंडेशन आहे ते त्याचं. बुद्धिस्ट म्हणत आहे दारू पित आहे असं नाही होऊ शकत. कारण बुद्धिझम हे प्रॅक्टिसिंग रिलिजन आहे. हा काही वडलोपार्जित आलेलं हे नाही आहे, दुकान नाही की आलं बसलं आणि कॅरी करत आहे. तुमच्या थिंकिंगवर आहे. वेदर युअर बुद्धिस्ट टुडे टुमॉरो, तुम्ही कसे राहता, कसे वागता, ऍट प्रेझेंट कसे करत आहात, फ्युचरमध्ये कसं करणार आहात, याच्यावर सगळ्या काही गोष्टी आहेत आणि त्या निश्चितच तुम्हाला फार मदत करणार. तुम्ही जेवढं संपर्कात राहाल धम्माच्या, धम्म म्हणजे तुम्हाला बरेच जण सांगतात की रॅलीमध्ये गेला म्हणजे धम्म, बाबासाहेबाच्या याच्यात गेलं म्हणजे धम्म, पुतळ्याजवळ खूप 14 एप्रिलला गेला म्हणजे हे आहे बाबा, खूपच बाबासाहेबांचा अनुयायी. असं त्याची काही आपल्याला काही कोणा दाखवासाठी नाही करत. दीज आर द थिंग्स, ते तुमच्या लाईफमध्ये चेंज केलं पाहिजे. माझ्या आजोबांची छोटीशी वर्धा जिल्ह्यामध्ये लहानशी झोपडी होती, एकदम लहान झोपडी, अंधकार एकदम त्याच्यामध्ये. आणि 14 ऑक्टोबर 1956ला माझे आजोबा जेव्हा नागपूरला आले होते तेव्हा इथून धम्म घेऊन गेले आणि तेव्हा सांगितलं की ईश्वरीय संकल्पना नाही आहे. मग बाबासाहेबांचा छोटासा फोटो घेऊन गावाला आले आणि तो फोटो घरी ठेवून दिला. बाबासाहेबांचा पूर्ण घरी, उद्या काय जेवाल काही नाही. 1 रुपया देत होता पाटील, बस त्याच्या भरोशावर आमचं कुटुंब चालायचं. 1 रुपयाच्या भरोशावर. उद्या काय खाणार, तर नाही केलं कामावर तर खाणार काय, अशी परिस्थिती. बाबासाहेबांचा फोटो हा असा छोटा फोटो घेऊन गेला. घेऊन गेला, प्रश्न पडला माइंडमध्ये. कोणता? माझे वडील लहान होते किंवा हे जे असे टायकोट घालतात ते असं आपल्या गावात माणूस कोणी दिसत का नाही. वडिलांच्या माझ्या प्रश्न पडला. प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्नों की निर्मिती म्हणते. प्रश्न पडला की बाबा कसं. मग माझे आजोबा सांगायचे मी तर बाबा मला तर काही वाचता लिहिता नाही काय. तेवढं समजते की अभ्यास खूप प्रमाणात मोठा केल्याने तरच एक असं काहीतरी भेटते की ज्याच्यामध्ये हे असं साहेबासारखं तुम्ही कपडे घालू शकता. आपल्या गावात तर तसं कोणी नाही. मग तसं होण्यासाठी काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे, दिवस रात्र अभ्यास करायला. जे डोळ्यापुढे आहे ते संपूर्ण वाचन करायला. मग त्यांनी ते तिथून सुरुवात केली. मग नागपूरला आल्या, मग ते जॉबला लागले. सातत्यानं ते बाबासाहेबांचा जो दीक्षाभूमीला पुतळा आहे त्याच्या खाली झोपायचे, कारण त्यांना हॉस्टेल मिळालं होतं. मग तिथूनच जायचे कॉलेज वगैरे, मग तिथेच सगळं प्रपंच. परिवर्तन आलं जीवनामध्ये, शिक्षणामुळे परिवर्तन येते. शिक्षणासोबत चारित्र्य पण फार इम्पॉर्टंट आहे, कॅरेक्टर इंटिग्रिटी पण, शील खूप इम्पॉर्टंट आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ना 22 प्रतिज्ञा दारू पिणार नाही, तर नाही. व्यसनाधीनता नाही करायची, बिलकुल ठाम असलं पाहिजे. किती काही लोक म्हणू याच्या, अरे कुछ नहीं होता, थोड़ा सा एंजॉय, पार्टी में चलना, अशी जी डायव्हर्शन हे अवॉइड करा.
तिथून त्यांनी प्रयत्न करून ते रिझर्व्ह बँकेत गेले. तर हे जे परिवर्तन आहे हे काही ईश्वरीय शक्तीने आलं नाही, हे मनामध्ये असलेल्या कठोर निश्चयामुळे आलंय. निश्चय फार महत्वाचा आहे. स्ट्रॉंग डिटर्मिनेशन तो फार अतिशय आवश्यक आहे. स्ट्रॉंग डिटर्मिनेशन नसेल तर काय तुम्ही ते अचीव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही रात्री झोपताना इथून ज्या सेमिनार जाल तर तुम्ही तुमचे गोल्स जे आहेत ते लिहायचे आणि तुमचे गोल्स छोटे ठेवायचे नाही, एम मोठे ठेवायचे. तुम्हाला आज अचिवेबल आहे वाटत नसतील, ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्ही ठेवा. मला स्वतःवर हसा येईल. कधी कधी आपल्या स्वतःवरही हसायचं, यार मी एवढा मोठा होऊ शकतो का, काय मी सुपरस्टार होऊ शकतो का, असे वाटतं यार मैं सुपरस्टार बनना चाहता. कोणाला वाटतं असं मैं नहीं बन सकता, असं नाही म्हणायचं. ते नाही म्हटलं ना तर तुमची एंटायर बॉडी लँग्वेज मग तशाच पद्धतीनं होत राहते. मैं कर सकता हूँ और मैं करूँगा, करूँगी, मुझे ये बनना है, मैं बनूंगा, उसके लिए मुझे जो भी करना है, सैक्रिफाइसेस ये छोड़ना है, तो मैं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ते ठरवलं पाहिजे आणि ते तुम्ही लिहिलं पाहिजे, तुमच्या डोळ्यापुढे दिसलं पाहिजे, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, तर ते तुम्ही ते अचीव्ह करू शकाल. आता एखादा तरुण मुलगा राहतो, त्याला असं वाटतं मी बॉडी बिल्डर झालं पाहिजे, तर तो जिम मध्ये जाते, तर तिथे तो फोटो पाहते बॉडी बिल्डरचे, ऑर्नॉल्डचे फोटो पाहते, दुसरे आता नवीन हिरो असेल त्यांचे पाहते. का पाहते? यार इसकी तरह ये करना है. तर अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन अँड गोल सातत्यानं असलेलं आहे. बुक्स वाचताना सुद्धा बुक्स कोणती वाचली पाहिजे, तुम्हाला तुमच्या सब्जेक्टची पण वाचली पाहिजे आणि तुम्हाला ज्या गोष्टीपासून इन्स्पिरेशन मिळतं ते पण पुस्तकं तुम्ही वाचत राहिले पाहिजे. मला असं वाटतं मी आता जास्त आणखी वेळ घेत नाही, 6 वाजलेले आहे, तरी या सर्व अनुषंगाने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आमूलाग्र बदल आणाल एवढेच मी बोलतो. जय भीम.